नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कंत्राटी शिक्षक भरतीला वेग आल्याचं दिसतंय. आज न्यूजपेपरमधली बातमी पाहिली. कारण गेल्या आठवड्यातली जी बातमी होती त्याच्यामध्ये जवळपास 247 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता तो आकडा वाढलेला आहे आणि ही कुठेतरी जे भावी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी धोक्याची घटना मानली जाते. कारण हे लक्षात घ्या, आपण वाट पाहत आहोत शिक्षक भरतीची, परंतु शिक्षक नाहीयेत, हजारो पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरावे लागतात असं शिक्षण अधिकारी यांचं म्हणणं आहे. कारण पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती होत आहे ती संथ गतीने होत आहे आणि त्याचाच फटका विद्यार्थ्यांना तर होतच आहे. कारण विद्यार्थी सुद्धा आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत शिक्षकांसाठी. आणि त्याचमुळे जे भावी शिक्षक आहेत त्यांना सुद्धा नोकरी नाहीये अशी द्विधा मनस्थिती आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अजून समुपदेशन बाकी आहे. ही खूप स्लो प्रोसेस आहे आणि अजून भरतीचा पहिलाच टप्पा पूर्ण झालेला नाहीये. मग दुसरा भरतीचा टप्पा होणार का आणि कधी होणार असा प्रश्न मात्र आमच्या मनामध्ये येतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये नक्की या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. काही केल्या शिक्षक मिळेना, ओरड थांबेना. पवित्र पोर्टल नंतरही शैक्षणिक समस्या कायम. मित्रांनो, आपण पाहिलं की पवित्र पोर्टल थ्रू शिक्षक भरती सुरू झालेली आहे, परंतु शैक्षणिक समस्या सुटत नाहीयेत. कारण शिक्षकच नाहीयेत आणि जे काय आतापर्यंत 14,000 पहिल्या फेजमध्ये शिक्षकांची जी भरती सुरू झालेली आहे त्यांचं अजून बऱ्याच लोकांचं अजून समुपदेशन डीवी बाकी आहे. आणि त्याच धर्तीवरती आपण पाहूयात की इथं जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे. जिल्ह्यात जवळपास 850 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गौण खनिजमधून 837 कंत्राटी शिक्षक भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पवित्र पोर्टलमधून मिळालेल्या बहुतांश शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी सुरू आहे. दुसरा टप्पा म्हणजे अर्थातच कन्वर्जन राऊंड, त्यांची डीवी वगैरे सुरू आहे. हे म्हणणं आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रकाश मिश्रा सरांचं. तर मित्रांनो, आपण पाहूयात की जे शिक्षक खरंच वाट पाहत आहेत शिक्षक भरतीची त्यांच्यावरती काय वेळ आलेली आहे. त्याचबरोबर पवित्र पोर्टल चालू झालं असून सुद्धा हे रिक्त पदे आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरण्याची का वेळ येत आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे पाहूयात आपण. या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊन 20 दिवसांचा कालावधी झाला आहे. ऑलमोस्ट जास्त दिवस झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा कालावधी आहे. गावागावात विद्यार्थ्यांकडून शिक्षकांसाठी ओरड होत आहे. मात्र रिक्त पदामुळे काही केल्या शिक्षक मिळत नसल्याचं वास्तव आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यानंतरही शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या कायमच आहे. परिणामी शिक्षण विभागाला कंत्राटी शिक्षक घेऊनच गाडा हाकावा लागणार असल्याची चिन्ह आपल्याला इथं दिसत आहेत. आणि ही आपण बातमी सुद्धा पाहू शकतोय. ही बातमी 22 जुलै 2024ची आहे. म्हणजे हा नक्की कंत्राटी शिक्षक भरण्याची वेळ का आली, तर सगळ्यात महत्त्वाचं जे रिझन आहे ते म्हणजे आहे की पवित्र पोर्टलद्वारे संथ गतीने शिक्षक भरती जी चालू आहे. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं आणि जे कंत्राटी शिक्षक भरणार आहेत त्याच्यामधून निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबद्दलचा GR सुद्धा आपण वाचलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल किंवा आय बटनमध्ये तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ. कंत्राटी शिक्षक पद्धती कशा पद्धतीने शिक्षक भरले जातील, दुसरा टप्पा कधी होईल हे विचारण्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा पुढच्या महिन्यात सुरू होईल असं शालेय विभागाकडून सांगण्यात आलेलं होतं. परंतु एकदा कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली की मात्र गती कमी वेगाने होते. आणि आता जी आचारसंहिता आहे ती येणाऱ्या जवळपास 40 दिवसामध्ये निवडणूक आयोगाची विधानसभा इलेक्शन संदर्भातील आचारसंहिता सुरू होणार आहे. आणि मग नंतर आचारसंहितेत अजून शिक्षक भरती अडकेल. मग अजून निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवणार आणि त्याला जवळपास 2 महिने जातात. हे आपण अनुभवानुसार पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जरी पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार होता आणि हा जो पहिला टप्पा होता या महिन्यामध्ये मुलाखतीचा राऊंड लागला की तो संपून जाणार आहे. परंतु दुसरा टप्पा कधी होणार हा जो प्रश्न आहे तो आता विचारण्यापेक्षा याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जरी पुढच्या महिन्यामध्ये टप्पा सुरू होणार असला तरी आपण पाहतोय की 10% जागा येण्यासाठी आपण जरी प्रयत्न करत असलो तरी सुद्धा ज्या कारणासाठी 10% जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे मागासवर्गीय जागा कपात, त्यांचा या गोष्टीसाठी विरोध आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रथमतः संपूर्णता बिंदू नामावली आहे ती
दुरुस्त करण्यात यावी, नंतर 10% जागा देण्यात याव्यात. त्यामुळे तो सुद्धा आता टप्पा म्हणजे इतका सहजासहजी राहिलेला नाहीये. साधन व्यक्तीच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कमिटीकडे प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियमला प्राधान्य द्यायचं की सायन्सला प्राधान्य द्यायचं की इंग्लिश विषयाला प्राधान्य द्यायचं, ज्यांचं स्पेशलायझेशन आहे. या संदर्भात अजून निर्णय घेतलेला नाहीये. तो दुसऱ्या टप्प्यात येतीलच की नाही याच्याबद्दल अजूनही काही क्लॅरिटी देण्यात आलेली नाहीये. पहिल्या टप्प्यातला जो पहिला राऊंड आहे त्याचं आता कुठंतरी समुपदेशन होतंय. अजून मुंबई बीएमसीचं तर आपण चालूच आहे. दुसरा कन्व्हर्जन रोड टप्पा त्याची DV चालू आहे आणि तिसरा जो मुलाखत राऊंड अजून तो लागलेलाच नाहीये. तो आता ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये लागतोय आणि आपण हे सगळं चालू असताना आपण पाहतोय की आचारसंहिता सुद्धा तोंडावर येऊन थांबलेली आहे. तर मात्र आपल्या पुढे खरंच यक्ष प्रश्न आहे की दुसरा भरतीचा टप्पा होणार का आणि होणार तर कधी? आणि होणार तर नक्कीच आहे, कारण जरी या 10% असतील साधन व्यक्ती ह्या जरी जागा यदाकदाचित आल्या नाहीत, तर मात्र रिक्त अपात्र गैरहजर राऊंड आहे तो मात्र लागणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा होणार आहे, परंतु तो किती पदाचा होणार याचा क्वेश्चन मार्क आहे. आणि नंतर आचारसंहिता येणार, त्यामुळे नंतर अजून भरती, अजून निवडणुकाच्या या सगळ्या गोंधळात अडकणार आहे. याचा अर्थ थोडक्यात काय, जी थर्ड टेट आपण म्हणतोय, जी त्याचं नोटिफिकेशन येईल नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि पुढच्या वर्षी होईल, त्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे ही लढाई फक्त एकाची नाहीये. दुसरा टप्पा पूर्ण करण्याची ती सर्वांची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जी कंत्राटी शिक्षक भरती आहे त्याला सर्वप्रथम विरोध व्हायला हवा. आणि जरी कंत्राटी शिक्षक भरती जरी करत असतील तरी टेटमधून जे पात्र उमेदवार आहेत त्यांना संधी देण्यात यावी. तर जे आपले भावी शिक्षक आहेत, अभियोग्यताधारक आहेत, जे 2-4 मार्कांनी राहिलेले आहेत, त्यांच्या स्वप्न मात्र धुळीस मिळणार आहेत. आणि मग ही जी भरती आहे ती अजून किती वर्ष चालेल, किती वेळ लागेल याला आपण सांगू शकत नाहीये. तर मित्रांनो, एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या गोष्टीला विरोध करायला हवा. त्याचबरोबर जरी असं सांगत असतील की ही पेसा क्षेत्रातील विभागातील म्हणजे क्षेत्रातील ज्यांची कोर्ट केस आहे त्यांच्या संदर्भात ही कंत्राटी शिक्षक भरती आहे, तरी पण मित्रांनो आपण पाहिलं की बाकी सगळीकडे सुद्धा शिक्षक भरतीसाठी आंदोलनं होताची दिसतात आहे. त्यामुळे विद्यार्थी अक्षरशः आंदोलन करत आहेत. याचा अर्थ काय की खरंच शिक्षकांची खूप कमतरता आहे आणि याच्यावरती तोडगा निघाला नाही तर पालक आहेत ते सध्या ग्रामपंचायतीमध्ये शाळा भरवत आहेत, शाळांना कुलूप ठोकत आहेत, आंदोलन करत आहेत. आणि याच धर्तीवरती मग सरकारला कंत्राटी शिक्षक भरल्याशिवाय पर्याय उरणार नाहीये. त्याच्या अगोदर लवकरात लवकर जे टप्पे आहेत त्याची प्रोसेस सुद्धा लवकरात लवकर व्हायला हवी. यासाठी मित्रांनो आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद. स्टे कनेक्टेड. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण शिक्षक भरतीविषयी जेवढे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील. धन्यवाद.